महादेव मुंडे यांची हत्या होऊन 2.25 वर्ष होत आलेले आहे. म्हणजे ऑगस्ट 2023 आणि आता आहे ऑक्टोबर 2023 ला हत्या झाली आणि आता आहे ऑगस्ट 2025. म्हणजे जवळपास 2 महिन्यांनी 2 वर्ष कंप्लीट होते. त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे वृद्ध आई वडील, मुलं छोटी या ठिकाणी आहेत. आणि यांनी तब्बल माझ्या माहितीप्रमाणे 25 वेळेस वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनं दिलेली आहेत. आणि त्यांची साधी मागणी होती की स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या ज्यांनी केली त्यांना अटक करावी. या तर गृहिणी आहे, साध्या गृहिणी आहे. ताबडतोब आपल्याला लक्षात येतं त्या काही राजकारणातल्या नाही, राजकारणाचे घेणं देणं नसणारं कुटुंब दिसतं. आणि असं असताना कोणत्या तरी वादातून काही लोकांनी हत्या केली असा त्यांचा आरोप होता आणि आरोप आहे. आणि या आरोपावर तिथले जे एसपी होते त्यांनी कोणती दखल घेतली नाही. मग आधी जे ठाकूर होतील त्यांनी असेल किंवा आताचे जे कावत आहे, मला वाटतं कावतच आहे ना, कावत असेल, यांनी सुद्धा दखल घेतली नाही. शेवटी त्यांना या माऊलीनं शेवटी आपल्या पतीचा जी दुर्घटना घडली त्याला न्याय मिळावा म्हणून शेवटी विष प्राशन करावं लागलं. या महाराष्ट्रात अशी घटना घडली. आणि शेवटी आज माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली, एसआयटी स्थापन केली. या एसआयटीनं मला असं वाटतं निश्चित स्वर्गीय महादेव मुंडे यांचे जे हत्येकरी आहे त्यांचं जे दुःख आहे ते तर भरून निघणार नाहीच आहे कधी. तरी त्यांनी त्यांची हत्या ज्यांनी केली त्यांचं नाव त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. वाल्मिक कराड, सुशील कराड, गोट्या गीते असे स्पष्टपणे आरोप त्यांनी केलेले. तसे एव्हिडन्स पण आहेत सगळे. कशामुळे झालं, काय झालं याचे पण सकृतदर्शनी पुरावे तिथे उपलब्ध आहेत. परंतु राजकीय दबावाखाली या प्रकरणात पोलिसांनी पावलं पुढे उचलली नाही. मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्थापन केली, मी निश्चित मुख्यमंत्र्यांचा आभार मानेल. परंतु 2-2 वर्ष अजून आरोपी सापडत नाही. हा महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा तशी आघाडीची आपण असं म्हणतो, तर तुम्हाला वाटतं आज हे कुटुंब इथं आलेलं आहे, यांचं दुःख जे आहे, मला वाटतं याच्या वेदना ज्या आहे ह्या ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात. अशा सगळ्या वेदना आहेत. परंतु या वेदनाला वाट कुठंतरी ज्यांनी यांची हत्या केली त्यांना मला वाटतं फासावर चढवलं पाहिजे, पकडलं पाहिजे, फासावर चढवलं पाहिजे. आणि स्वर्गीय महादेव मुंडे यांचा जो जीव गेला आहे त्यांच्या आत्म्यास किमान थोडी का होत नाही शांती या निमित्तानं मिळेल असं मला वाटतं. परंतु आज या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो मला असं वाटतं ते दुःख कधी भरून न येण्यासारखं आहे. छोटी छोटी मुलं आहेत. या मुलांना आज वडिलांचं प्रेम नाही. आज एक वृद्ध माता पिता आहे. खरं तर वृद्ध माता पित्यांच्या खांद्यावर एखादं आपल्या पुत्राचं प्रेत जाणं हे कधी मला असं वाटतं कोणत्याही माता पित्यांना असं कधीच वाटत नसतं. आणि ते दुःख त्यांना झेलावं लागलं. आणि म्हणून निश्चित मी राज्य सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की या संदर्भातले आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजे. येणार काळात निश्चित मी परळीला जाऊन या कुटुंबियांच्या घरी सुद्धा भेट देईल. परंतु सगळ्यात आधी हे आरोपी पकडले पाहिजे आणि या आरोपींना तात्काळ लवकरात लवकर फासावर लटकवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. अशा प्रकारचं निश्चित आवाहन मी करेल. सातत्याने पोलिसांनी व्यवस्थित काम केलेलं निदर्शन दिलं. मुख्यमंत्र्यांकडे विरोध जाते. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात व्यवस्थित आदेश दिले पाहिजेत. यासोबतच बीडचे पालकमंत्री पद बदललं गेले, मात्र परिस्थिती बदलली गेली नाही असं या सगळ्या प्रकरणातून दिसतं. नेहमी बीड परळी चर्चेत राहतात. पालकमंत्री बदलून काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांना जरी गृह मंत्रालयाचा भार असला तरी शेवटी स्थानिक नेतृत्वाच्या अखत्यारीमध्ये बरीच यंत्रणा असते. स्थानिक जे पालकमंत्री असतात, एक राजकीय सामाजिक दबाव काही लोकांचा असतो
आणि मग हे सर्वसामान्य कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण असतं. आज असं झालं, उद्या तसं होईल, छोटी मुलं आहेत, वृद्ध आई वडील आहेत. परंतु याची दया पोलीस अधिकाऱ्यांना कधीच येत नाही. हे फक्त तिथल्या राजकीय लोकांचे, गुंडागर्दी करणाऱ्या लोकांचे हस्तक बनून पोलीस काम करतात. ज्या ज्या पोलिसांनी तपास हाती घेतला त्यांचं प्रमोशन केलं गेलेलं आहे, की जेणेकरून काही अधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. याच्याविषयी काही नाही. त्यांनी त्यांच्या सुविद्य पत्नींना त्याची माहिती सुद्धा दिलेली आणि म्हणून असेच अधिकारी त्यांनी त्याच्यात यासाठी द्यावी अशी विनंती केली. परंतु मला जे याच्यातून येतो, जवळपास 10-20 लोकांनी याचा तपास केला आणि प्रत्येकाचं प्रमोशन तपास करायला गेलं आणि नंतर त्यांची बदली झाली. तपास तसाच अधुरा राहिला आणि हे लोक पोहोचत होते आरोपीपर्यंत. परंतु तेच नेमकं पोलीस प्रशासनाला नको होतं. म्हणून पोलीस प्रशासन जे बीडचं आहे, या बीडचं पोलीस प्रशासन पूर्णपणे अशा गुंड लोकांनी आपल्या अखत्यारीत ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री सुद्धा काही करू शकत नाही. अजूनही त्या मासाजोगच्या प्रकरणातला एक आरोपी कुठे सापडला, आंधळे म्हणून. याच्यातले आरोपीचं तर नाव सांगतात ना, धड धाकट. चला, आरोपी असेल तर किमान त्याला पोलीस स्टेशनला बोलून चौकशी तर करा, सिद्ध होईल न होईल. त्याचे सीडीआर रिपोर्ट, तो कुठं होता, काय होता, कोणाशी बोलला, काय बोलला, यांचं काय झालं, कोणती मालमत्ता होती, मग यांना कशासाठी फोन केला, मग ती मालमत्ता कोणी कशी खरेदी केली 1-1.5 महिन्यांनी, हे पण सगळ्या गोष्टी तपासाच्या ना. आणि मला असं वाटतं हे सगळं परळीच्या आणि बीडच्या पोलिसांना करायचंच नाहीये, म्हणून या माऊलीला ते न्याय देऊ शकले नाही. पण मला असं वाटतं आता हा न्याय मिळेल अशा प्रकारची आशा पल्लवित झालेल्या आहे. काल ज्या प्रकारे न्यायालयाने निदर्शन दिलं का देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराडाच आहे. मग हे आता नाव घेत असताना थेट कुटुंब त्यांच्यावर आरोप करतात. मग अशा वेळेस पोलीस थेट कारवाई का नाही करते, काय दबाव असू शकतो? कारण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून आल्या, मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात कारवाई करणं सातत्याने बोलतात, पण कारवाई होत नाही. हे पण आता यासाठी स्थापन केली आहे. आता आपण किमान न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवली पाहिजे. आता यांना 5-25 दिवस अर्ज द्यावे लागले, शेवटी विषप्राशन करावं लागलं, मग त्यांना आज मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली. खरं तर हे काम तिथल्या एसपीचं काम आहे, डीवायएसपीचं काम आहे. फार त्याला मुख्यमंत्र्यापणी यायची गरज नाही पडली पाहिजे, परंतु तिथं न्याय मिळत नाही म्हणून तिथं मुख्यमंत्र्यांच्या दारात यावं लागलेलं आहे ना. तिथं न्याय मिळत नाही. तिथली पोलीस यंत्रणा ही कुजलेली आहे, किडलेली आहे पूर्ण. पोलीस जरी चांगले असले तरी ते स्वतः काय निर्णय घेऊ शकत नाही अशी स्थिती परळीची आहे, अशी स्थिती बीडची आहे बऱ्याच ठिकाणची. म्हणून पालकमंत्री एखादा बदलला, आता समजा धनंजय मुंडेंच्या ऐवजी अजितदादा पवार, अजितदादा पवारांना कुठं लगेच ते कधीतरी 1-2 महिन्याला एकदा जातात आणि ते कुठं बघणार त्याच्यात. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये एसआयटीची स्थापन झाली. एसआयटीच्या कामाविषयी आपण कोणतीही शंका न घेता जर या एसआयटीनं कारवाई केली तर आरोपी पकडले जातील असं 100% वाटतं. कारण पुरावे हेच देतील ना, काय काय गोष्टी घडलेल्या समोर सगळ्या येतील समोर. ते बिलकुल याविषयी आम्ही आधीच बोललेलो आहे. पण पुन्हा एकदा या संदर्भात ज्या ज्या यांच्या निवेदनाची फाईल माझ्याकडे आहे, हे सर्व मी सुद्धा राज्याच्या डीजीला, राज्याच्या गृहमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित त्यांच्या कानावर मी सुद्धा प्रत्यक्ष भेटून घ्यायला. नाही नको आता पॉलिटिकल नको, पॉलिटिकल आता यांच्या विषयी